आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला असं वाटतं की सुंदरी मॅमचं तुमच्यावर कधीच खरं प्रेम नव्हतं. त्यांना आदित्य आवडतो. तो नव्हता तर तुम्ही, म्हणजे तुम्ही एक ऑप्शन होता सर, पर्याय. आणि तुम्ही इतके सुंदरी मॅमच्यात गुंतलात, पण त्यांना तुमची काहीच पर्वा नाही आहे सर. ते नाही आहे तशी. सर सावकाश. हात सोड. ती तशी नाहीये, सांगतोय मी. सर मला तुमची खूप काळजी वाटते. आता तरी जरा भानावर या. ते दोघं मिळून तुम्हाला उल्लू बनवतात, कसं कळत नाहीये तुम्हाला? गप्पा बस. सांगितलं ना तुला एकदा, गप्पा बस. अहो पण सर. तू जा इथून. मला नाही शिकवायचं. मला उल्लू, मला नाही कोण उल्लू बनवू शकत. सर नका ना पिऊ दारू, प्लीज सर. दारू नका पिऊ, आधीच खूप झाली आहे तुम्हाला. प्लीज सर, तुम्हाला सुंदरीची शपथ आहे. त्या सुंदरीचं नाव घ्यायचं नाही इथे. या घरात त्या सुंदरीचं नाव घ्यायचं नाही. तू मला सांगायचं नाही मी काय करायचं. आउट निघ. मला शपथ देते, ते लोक मला सांगतात मी काय करायचं. नाही शिकू.
धनंजय, बाप रे, किती भयंकर स्वप्न पडलं. थँक गॉड हे स्वप्नच होतं. का पडलं असेल हे स्वप्न? धनंजयचा जीव धोक्यात तर नाही ना? नाही. धनंजयला खरं सांगायला हवं. धनंजयला फोन करून सांगू का सगळं? नाही, सरांनी स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली आहे. भावनेच्या भरात जाऊन असं पाऊल उचलणं चुकीचं आहे. पण एक नक्की आहे, धनंजय आणि सायली एका घरात राहणं, धनंजयचं सायलीला पार्टनर म्हणून निवडणं हे धनंजयच्या जीवावर बेतू शकतं. आणि तसं काही होण्याआधी सिया आणि माईचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणावाच लागेल. जर धनंजयला सांगून सावध करता येत नसेल तर ते चेहरे दाखवून त्यांना वाचवावंच लागेल. धनंजय, मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. सुंदर आहे, मला माहिती तुझं माझ्यावर प्रेम. फोन, माझा फोन. सुंदरीचा फोन. कसं माझ्या मनातलं ओळखतेस का? सुंदरी, तुझीच आठवण काढत होतो आणि तू फोन केलास. मला पण तुझी खूप आठवण येते धनंजय. का गेलीस तू मला सोडून? सॉरी, चुकले मी, पण माझा नाईलाज आहे.